न्यूज मराठी लाईव्ह, आवाज महाराष्ट्राचा, सत्य, वेगवान, विश्वासार्ह मराठी बातम्या। भगवंताचे नामस्मरण आणि संतांचा सहवास हेच खऱ्या अर्थाने मानवी जीवनाचे सार्थक करणारे साधन आहे। विठ्ठलाच्या नामात जेव्हा भक्ताचे प्रेम जडते तेव्हा त्याचे पूर्वसंचित सार्थकी लागते, असे प्रतिपादन ह.भ.प. संदीप महाराज लोहर यांनी केले। क्षेत्र मामुर्डी येथे सुरू असलेल्या अखंड हरिनाम सप्ताहाच्या 6व्या दिवशी ते कीर्तनरूपी सेवा सादर करत होते। संत तुकाराम महाराजांच्या धन्य मी मानीन आपुले संचित या प्रसिद्ध अभंगावर महाराजांनी अतिशय सुंदर आणि भावपूर्ण निरूपण केले। ते म्हणाले की विठ्ठलाची भक्ती केल्यामुळे आपण आता धन्य झालो आहोत, यात कोणतीही शंका नाही। ज्याचे मन भगवंताच्या नामात रमले आहे तो कधीही काळाच्या हाती सापडत नाही। भक्तांनी संतांच्या संगतीत राहून ब्रह्मरस म्हणजेच भक्तीचा आनंद घ्यावा। भक्ती आणि नामस्मरणाच्या जोरावरच मनाला खरी तृप्ती मिळते आणि भक्तीचा परमोच्च आनंद प्राप्त होतो, असा मोलाचा उपदेश त्यांनी आपल्या गोडवाणीतून उपस्थितांना दिला। या कीर्तन सोहळ्याला परिसरातील भाविकांची मोठी गर्दी होती। यावेळी विश्वंभर बाबा आध्यात्मिक वारकरी शिक्षण संस्थेचे संस्थापक ह.भ.प. अतुल महाराज देशमुख, ह.भ.प. अनिल महाराज तोरणे, ह.भ.प. विराज महाराज गुरव, ह.भ.प. उदयराज महाराज महाडिक आणि ह.भ.प. स्वराज महाराज शिंदे यांची विशेष उपस्थिती लाभली। तसेच मृदंगाचार्य ह.भ.प. आयुष महाराज धनावडे, विश्वंभर बाबा आध्यात्मिक वारकरी शिक्षण संस्था मेढा येथील सर्व विद्यार्थी वृंद आणि केदारेश्वर भजन मंडळ मामुर्डी यांच्या सुश्राव्य साथसंगतीने कीर्तन सोहळा अधिकच रंगतदार झाला। न्यूज मराठी लाईव्ह साठी प्रतिनिधी श्री बजरंग चौधरी, मामुर्डी जावली। धन्य झालो आता याचे संध्या नाही, नबडे आबाई काळा हाती संचित। या ठिकाणी तुकोबारा म्हणतात, माझं संचित मी धन्य मानेल। आता माझं संचित मी धन्य मानेल, पण तुकोबारांचं जीवन प्रत्येकाला माहिती आहे ना। तुकोबारांचं जीवन धन्य आहे का हो? मामुर्डीकर, आता तुमचा माझा पहिल्यांदा परिचय आहे। तुमच्या गावात बोलत नाही का? म्हणजे कीर्तनामध्ये बोलू नये एकमेकासंग, पण कीर्तनकारासंग बोललं पाहिजे, बरोबर आहे ना? जगद्गुरु तुकोबारा आपल्या जीवनामध्ये स्वतःला धन्यता देतात। तुकोबारांचं जीवन धन्य दिसतंय का तुम्हाला? ज्यांची पत्नी अन्न मिळालं नाही म्हणून गेली हो, पण ते आजच्या अभंगात म्हणतात, धन्य मी मानीन। ज्यांचा मुलगा डोळ्यात देखत गेलेला आहे, तुकोबारांचा एक मुलगा गेलेला आहे, पण आजच्या अभंगात तुकोबारा म्हणतात, धन्य मी मानीन। तुमचा मुलगा मेल्यानंतर तुम्ही म्हणताय का धन्य मी मानीन? म्हणताय? तुमची बायको गेलीच तुम्ही म्हणसा नाही? एखादी तशी असल्या माणसा आहे का? कशी तुमच्यावर प्रेम करणारी असल्या? ऐका, आजच्या अभंगात तुकोबारा आपल्या जीवनाला धन्यता देतात, पण तुकोबारांचं व्यावहारिक जीवन पाहता कोपला पाटील गावचे हे लोक आता मज भीक, ही परिस्थिती तुकोबारांची आहे। पण आजच्या अभंगात तुकोबारा म्हणतात, धन्य मी मानीन। मला बाकी काहीच बोलायचं नाही, फक्त अभंगावर बोलायचं। मी तुमची स्तुती करण्यासाठी आलो नाही, मी तुमचं गुणगान करण्यासाठी, मी काय तुमचं उक्त घेतलेलं नाही। मी जगद्गुरु तुकोबारा ज्ञानोबारा स्वानंद सद्गुरू जोग महाराज यांची पाईक मंडळी आम्ही 2004ला संस्थेचे विद्यार्थी आम्ही, बरोबर महाराज? त्यामुळं एकतर परिचय नाहीच आहे, त्यामुळं बरं आहे। आणि परिचय असला तरी एकाचं नाव घेतल्यानंतर कुणाचं तरी नाव राहतं, त्यामुळे मला अभंगाशी चिटकून बोलायचं आहे, फक्त तुमचा प्रतिसाद पाहिजे। आज सप्त्याला 46 वर्ष पूर्ण झाले। आजचा सप्त्याचा 6वा दिवस आहे। कितवा दिवस आहे? रोज कीर्तन तुम्ही ऐकताय। पहिल्या दिवशी कीर्तनकारांनी सांगितलं असेल, ज्या वेळेस भजन होईल त्यावेळेस टाळी वाजवू नका, है का नाही? मुखाने नामस्मरण करू नका, है का नाही? घेता आली तर शेजारच्यांची नावं घ्या, असं काही सांगितलंय का तुम्हाला? नाही ना? ऐका, आज तुकोबारा या अभंगामध्ये स्वतःच्या जीवनाला धन्यता देतात, पण तुकोबारांचं जीवन पाहता स्वतःची पत्नी गेलेली आहे, स्वतःची बायको मेलेली आहे, पण आज बरं का, आज दादा, आज तुकोबारा म्हणतात